नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक या पाठातील उरलेला भाग पाहणार आहोत। या आधीचा स्वाध्याय आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आता आपण पाहणार आहोत पान नंबर 57 वरील प्रश्न क्रमांक 3। प्रत्येक आकृतीच्या खाली अक्षरात लिहिलेला अपूर्णांक त्यापुढील चौकटीत लिहा व आकृतीचा तेवढा भाग रंगवा। आता इथे आपल्याला आकृत्या दिल्या आहेत आणि त्याखालील अपूर्णांक शब्दात लिहून दिले आहेत, ते आपल्याला अक्षरात लिहायचे आहेत। आता 3 चौकोन दिले आहेत आणि आपल्याला अपूर्णांक लिहून दिला आहे 2/3। आता 2/3 आपण अंकी अपूर्णांक लिहायचा आहे 2/3 असा लिहितो। तर 2/3 म्हणजे 3 पैकी 2 भाग आपल्याला रंगवायचे आहेत। तर आता आपण वरील चौकटीतील 2 भाग रंगवणार आहोत। असेच 2 भाग तुम्ही सुद्धा रंगवायचे आहेत आणि तोच अपूर्णांक आपण 2/3 असे त्याचे वाचन करतो। आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 2। 4/8 म्हणजेच 4/8 याप्रमाणे तो अंकात लिहायचा आहे। म्हणजेच 8 पैकी 4 भाग आपल्याला रंगवायचे आहेत। म्हणून आपण कोणतेही 8 पैकी 4 भाग रंगवले तरी चालतात। अशा प्रकारे आपण 8 पैकी 4 भाग रंगवले आहेत। आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 मध्ये 5/6 अपूर्णांक 5/6 असा लिहायचा आहे। म्हणजे 6 पैकी 5 भाग कलर करायचे आहेत। तर आता आपण 6 पैकी 5 भाग कलर करूया। पहा, आपण 6 पैकी 5 भाग कलर केले आहेत। 1 2 3 4 5। आता आपण चौथा प्रश्न सोडूया। 2/7 2/7 आपण इथे लिहिले आहेत आणि दिलेल्या चौकटीपैकी आपल्याला 7 चौकटी आहेत, तुम्ही मोजून पाहिजे आहेत। 1 2 3 4 5 6 7 7 पैकी 2च चौकटी आपल्याला रंगवायच्या आहेत। मग आपण 7 पैकी कोणतेही 2 चौकट रंगवून घेऊया। तुम्हाला समजलं असेल। आता आपण 5वा प्रश्न पाहूया। 7/8 7/8 आपण असे लिहिणार आहोत आणि म्हणजेच 8 पैकी 7 भाग आपल्याला रंगवायचे आहे। म्हणजे एकच भाग शिल्लक राहणार आहे। त्यामुळे आता आपण इथे 7 पैकी 8 भाग रंगवून घेणार आहोत। पहा, तुम्हाला हे समजलं असेल। तुम्ही पण असेच पाटीवर आकृत्या काढून तुमच्या मनाने अंश छेद घेऊन ते कलर करू शकता आणि प्रॅक्टिस म्हणजे तुमची पण प्रॅक्टिस जास्त होईल। आता आपण पुढील प्रश्न पाहूया। तर मुलांनो, आता पुढील प्रश्न आहे खालील अपूर्णांकातील अंश व छेद लिहा। पहा, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अंश आणि छेद पाहिले आहेत। वरील जो रेषेच्या वरील जो अंक असतो त्याला अंश म्हणतात आणि खाली असतो त्याला छेद म्हणतात। मग 3/7 असे आपण पहिल्या संख्येचे वाचन करणार आहे। दुसरी संख्या आहे 8/11। तिसरी 4/5। 7/13। 2/9। 5/8 आणि असेच लेखी आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं आहे। मग लेखी लिहिताना आपण लिहिणार आहोत 3/7। दुसरी आहे 8/11। 4/5। चौथी आहे 7/13। पाचवी आहे 2/9 आणि 5/8। अशा प्रकारे संख्यांचं लेखन अपूर्णांकातील अंश व छेद लिहायचे आहेत। आता पुढे एक प्रश्न दिला आहे, त्यामध्ये काही उदाहरणे अंश व छेद तुम्हाला लिहिण्यासाठी दिले आहेत, ते तुम्ही लिहायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहेत। थँक्यू, धन्यवाद।